सर्वजण तिथे छावण्या टाकून तिथे वास्तव्यास राहतात आणि पुढच्या योजनेसाठी सर्वजण आता विचार करतायत. हा झाला इकडचा भाग जिथे प्रभू श्री रामचंद्र, सुग्रीव आणि या हनुमानजी या सर्वांचा नियोजन किंवा रणनीती चालू आहे. त्याचबरोबर तिकडे मात्र लंकेमध्ये आपण पाहिलं की लंकेमध्ये पहिल्यांदा तर मंदोदरीने रावणाला उपदेश दिला की तू रावणाला सांगते की तुम्ही या सर्व गोष्टींचा नाद सोडायला पाहिजे आणि तुम्ही श्रीरामचंद्रांचा आश्रय ग्रहण केला पाहिजे. परंतु अहंकारापोटी रावण कुठलीही गोष्ट ऐकायला तयार नाही आहे. आणि त्याचबरोबर अनेक मंत्रिमंडळाच्या पण बैठकी आता रावण पण योजना करतात की अनेक सर्व मंत्रिमंडळातील लोकांना बोलवतो आणि त्यांचं म्हणणं काय आहे किंवा कशी योजना करायला पाहिजे हे रावण त्यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. थोडक्यात त्यांचं मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करतोय. परंतु रावणाचा आणि इथे प्रभू श्रीरामचंद्रांचा रणनीती म्हणजे कूटनीतीमध्ये हाच एवढाच फरक दिसून येऊ शकतो की प्रभू श्रीरामचंद्र सर्वांचं म्हणणं ऐकून घेत आहेत, रावण पण सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतोय. परंतु फरक हाच आहे की रावणाला माहिती आहे की त्याला काय करायचं आणि तो तेच करणार आहे. कुठल्या गोष्टीचे धर्माचा विरुद्ध असो, कुठली गोष्ट चांगली असो, कुठली गोष्ट वाईट असो, अयोग्य असो, या कुठल्याही गोष्टीचं त्याला घेणं देणं नाही. परंतु त्याचा अहंकार त्याला जपायचा आहे आणि फक्त म्हणणं ऐकून फक्त थोडक्यात हा दिखावा रावण करतोय असं एक इथे आपल्या निदर्शनास येऊ शकतं. आणि अशा प्रकारे रावणाने सर्व मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आणि सगळ्यांना विचारलं की आपलं आपलं मत द्यावं. प्रत्येक राक्षस आपलं आपलं मत देतोय. परंतु सर्व राक्षसांचं जर मत आपण पाहिलं तर सर्व राक्षसांचं मत हे रावणाच्या मताशी मिळतं जुळतं याच्यासाठी आहे की थोडक्यात ते चापलुसी करतायत रावणाची. त्यांना माहिती आहे की रावणाच्या विरुद्ध जाऊन आपण आपलं म्हणणं मांडू शकत नाही, तसंही रावण ऐकणारच नाही. तर रावणाला सहकार्य करणं याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. यासाठी सर्व राक्षस अजून प्रोत्साहन देत आहेत, अजून त्याच्या अहंकाराला वारा घालतायत आणि म्हणतायत की तुम्ही फक्त आज्ञा द्या, तुम्हाला एवढं करायची गरज नाही, कारण आम्हीच या सर्व वानरांचा आणि आपल्या शत्रू पक्षाचा पराभव करू शकतो. हा प्रत्येक राक्षस तेवढी ताकद, तेवढी शक्ती त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही इथे निवांत बसा, असं प्रोत्साहनपर वक्तव्य हे लोक करतायत. आणि अशा प्रोत्साहन वाक्यावरती रावण अजून खुश होतोय, अजून त्याचा अहंकार वाढत चाललाय. कुठल्याही गोष्टी ऐकायची सुतराम शक्यता नाही आहे. आणि आपण काल थोडी सारांशमध्ये चर्चा केल्याप्रमाणे बिभीषण त्यांना विनंती करतो की हे योग्य नाही आहे. आपण हे समजून घेतलं पाहिजे की हे अधर्माची गोष्ट आहे. जर तुम्ही एखाद्या मनुष्याच्या पत्नीला पळवून आणत असाल आणि जर तिच्या इच्छेविरुद्ध तुम्ही काही गोष्टी करणार असाल तर त्या अत्यंत अयोग्य आहेत. त्याचं आपल्याला निश्चितपणे फळ भोगावं लागेल. आणि मला हे दिसतंय की आपल्या पूर्ण लंकेचा विध्वंस होऊ शकतो. त्याचबरोबर तुमचं पण पतन होऊ शकतं, तुम्हाला पण मृत्यूदंड मिळू शकतो. तुमचा वध मला दिसतोय, त्यामुळे तुम्ही या गोष्टी टाळलेल्या मला इथं योग्य वाटते. आणि अशा प्रकारे बिभीषण तिथे आपलं मार्गदर्शन करतात. परंतु कोणी कोणाच्या ऐकायच्या मूडमध्ये नाही आहे. उलट इंद्रजित जो मेघनाद आहे तो तर बिभीषणाला षंड किंवा मूर्ख किंवा भित्रा या शब्दात त्यांना त्यांची प्रतारणा करतोय. इतकं खरं तर त्याचे काका आहे, अत्यंत ज्येष्ठ, अत्यंत सज्जन व्यक्ती आहेत आणि ते पण अत्यंत महान असे राजनीतिक कूटतज्ञ आहेत. परंतु कोणीही कोणाचं ऐकायला तयार नाही. फक्त रावणाचं म्हणणं म्हणजे थोडक्यात त्या मंत्रिमंडळात जी काही चर्चा चालू आहे ती केवळ आणि केवळ रावणाच्या इच्छेप्रमाणे चालू आहे असं दिसतंय. आणि याचा अत्यंत त्रास बिभीषणाला होतोय. बिभीषण अनेकदा समजून सांगण्याचा प्रयत्न करतात, परंतु कोणी ऐकायला तयार नाही आहे. त्यावेळेस बिभीषण निर्णय घेतात की मला परवानगी द्या, मी तुमच्या बरोबर या अधर्माच्या बाजूने उभा राहू शकत नाही, माझी इच्छा नाही आहे, मी चुकीच्या लोकांबरोबर उभा राहू शकत नाही. त्यावेळेस रावणाला तेच पाहिजे असतं. रावण त्यांना म्हणतात तू इथून निघून गेलास तरी चालेल,
तुला शत्रूचा पुळका जास्त आहे, अशा प्रकारे बिभीषणाची अशा प्रकारे ते वाच्यता करतात आणि बिभीषणाला तिथून हाकलून लावतात. तर अशा प्रकारे बिभीषण तिथून निघतात आणि त्यांना माहिती आहे की जर कोणी कोणाचा नसला तरी भगवंत आपले आहेत. जेव्हा आपण शरणागत जाऊ भगवंतांना, तेव्हा निश्चितपणे प्रभू श्रीरामचंद्र आपल्याला शरण देतील. अशा प्रकारे बिभीषणाची आशा पल्लवित होते आणि बिभीषण इकडे येऊन त्या म्हणजे विभीषण पण अनेक सिद्धी प्राप्त असणारा राक्षस आहे. राक्षस कुळातला जरी असला तरी अत्यंत सज्जन किंवा सत्वगुणात स्थिर असणारा व्यक्ती आहे. आणि मग जेव्हा जेव्हा आकाशातून त्यांचे काही सहकारी घेऊन जेव्हा आकाशातून तिथे येतो, तेव्हा सर्वजण पाहतात की बिभीषण आणि काही लोक हे या समुद्र किनाऱ्यावर म्हणजे समुद्रावरनं उडत येताना ते पाहतात आणि सर्वजण सावध होतात. आणि काही जण सांगतात की हा निश्चितपणे आपल्या गुप्तहेर असावा, हा काहीतरी आपल्या माहिती गोळा करण्यासाठी किंवा माहिती काढण्यासाठी आला असावा, असा अनेक जण संशय व्यक्त करतात. परंतु लांबूनच दुरूनच बिभीषण तिथून सांगतात की मी कोणाला काही हानी करण्यासाठी किंवा तुमच्या माहिती देण्यासाठी आलो नाही, मी केवळ भगवान श्रीरामांची शरण ग्रहण करण्यासाठी आलोय. शरणागती मला हवी आहे आणि मला शरणागती मिळावी अशी मी विनंती करतोय, असं तिथे जोरात ओरडून सांगतायत बिभीषण. आणि काही लोकांना संशय आहे, परंतु प्रभू श्रीरामचंद्र त्यांना आज्ञा देतात की त्याला खाली येऊ द्या. त्याचं काय म्हणणं आहे ते आपण आधी ऐकून घेतलं पाहिजे आणि त्यानंतर निर्णय घेतला पाहिजे की काय करायचंय. अशा प्रकारे प्रभू श्रीरामचंद्रांची आज्ञा, बिभीषण खाली येतात. बिभीषण जेव्हा खाली उतरतात तेव्हा प्रथमतः प्रभू श्रीरामचंद्रांना दंडवत घालतात. आणि अत्यंत प्रसिद्ध असा फोटो आहे की बिभीषण प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणापाशी बसतात आणि त्यांना सर्व गोष्टींचा उलगडा करतात. सांगतात की लंकेमध्ये असं असं चालू आहे. मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु रावण अहंकारापोटी कुठलीही गोष्ट ऐकून घ्यायला तयार नाही आहे. आणि अत्यंत दुःखद हे आहे की त्याला सर्वजण त्याला समजून सांगण्याऐवजी सगळेजण त्याला त्याच्या अहंकाराला वारा घालतायत, फुंकर घालतायत आणि त्याचा अहंकार अजून वाढवतायत. तर अशा प्रकारे बिभीषणाचं जे वचन आहे ते ऐकून प्रभू श्रीरामचंद्रांनी सांगितलं. तिथे प्रभू श्रीरामचंद्र सांगत नाहीत तरी सगळ्यांना परत एकदा विचारतात की तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं. मग हनुमानजींना विचारतात तुम्हाला काय वाटतं, सुग्रीवला विचारतात तुम्हाला काय वाटतं. तेव्हा प्रत्येक जण आपलं आपलं मत मांडतो. काही जण म्हणतात की आम्हाला अजूनही याच्या बिभीषणामध्ये संशय आहे, काही ना काही याच्यामध्ये काळं बेर आहे, काहीतरी मला विशेष प्लॅन वाटतो यांचा, असं अनेक जण म्हणतात. परंतु हनुमानजींची प्रत्यक्ष भेट झालेली आहे. हनुमानजी बिभीषणला चांगलंच ओळखतात. ते म्हणतात की नाही, मी यांना चांगलं जाणतो, हे अत्यंत सज्जन व्यक्ती आहेत. आणि हे तिथे पण मला जेव्हा रावणाकडे पकडून नेण्यात आलं तेव्हा पण यांनी आपलीच बाजू मांडली होती आणि अत्यंत प्रेमाने यांनी सर्व आपल्या गोष्टींची बाजू मांडली होती. परंतु रावणाचं दुर्दैव की अशा लोकांचं न ऐकता तो अशा लोकांचं ऐकतोय ज्यामध्ये त्याचं अहित आहे, ज्यामध्ये त्याचा विध्वंस होणार आहे, असं हनुमानजी तिथे म्हणतात. त्यावेळेस सुग्रीव पण सांगतात की मला असं वाटतं की आपण काही दिवस यांच्या हालचालीवर लक्ष दिलं पाहिजे. जर आपल्याला वाटलं की हे योग्य आहेत आपल्या शरणागतीच्या किंवा मैत्रीच्या, तर आपण त्यांच्याशी मैत्री करू शकतो. असं म्हणून बिभीषणला शरण ग्रहण प्राप्ती होते, शरणाची प्राप्ती होते आणि बिभीषण यांच्या या सर्व समूहामध्ये सामील होतात. आणि इकडं अनेक ठिकाणी रावण वेगवेगळ्या आपल्या दूतांना, गुप्तहेरांना पाठवतोय, ज्यामध्ये विशेषतः काही 2 दूत महत्वाचे आहेत जे रावणाकडून इकडे येतात आणि माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतात. आणि एक शार्दूल आहे आणि दुसरा आहे शुक. तर पहिल्यांदा शार्दूल जेव्हा येतो तेव्हा तो गुप्तहेर येतो आणि सर्व माहिती गोळा करून तिथे रावणाला देत असतो की अशा अशा छावण्या झालेल्या आहेत, अशा अशा प्रकारचे लोक तिथे जमा झालेले आहेत. तेव्हा तो वर्णन करतो की करोडो करोडो संख्येने वानर तिथे जमा आहेत. खरं तर रावण या अहंकारापुरती तिथे हसतोय या वाक्यावर की मला रावण काय मला हे वानर काय करणार आहेत माझं, ना मनुष्य
इतका मनुष्य आणि वानर याला इतका कमी लेखतोय रावण, की त्याला माहिती आहे की हे माझं काहीही अहित करू शकणार नाहीये. आणि त्यावेळेस हसताना शार्दूल परत परत त्यांना म्हणतोय की तरी पण त्यांचा जो उत्साह, त्यांच्या सेनेतले महान महान योद्धे आहेत हे शार्दूल तिथे वर्णन करून सांगतो. तो हे पण सांगतो की त्यांनी अत्यंत कूटनीतीने या सर्व योजना आखलेल्या आहेत, त्यामुळे आपण सावध राहिलं पाहिजे. आणि परत मग आता मात्र रावणाला थोडा संशय येतो. रावण त्यांचा जो दुसरा दूत आहे, जो शुक आहे, त्याला पाठवतात माहिती घेण्यासाठी. तो एका पक्षाचं रूप घेऊन येतो आणि आतमध्ये जाण्यापूर्वीच त्याला काही वानर ओळखतात आणि जेव्हा ओळखतात तेव्हा त्याला पकडून पहिले तर त्याला खूप बेदम मारतात, त्याचे पंख कापतात आणि प्रभू श्रीरामचंद्रांकडे घेऊन जातात आणि श्रीरामांना सांगतात की असा असा दूत गुप्तहेर बनून इथं आलेला आहे. परंतु प्रभू श्रीरामचंद्र त्याला पण अभय देतात, म्हणतात तू दूत आहेस, तू जाऊन रावणाला सांग. त्याचबरोबर सुग्रीव पण काही संदेश देतात, म्हणतात रावणाला जाऊन सांग की तू तयार राहा युद्धासाठी आणि तू निश्चितपणे हे युद्ध हरणार आहेस आणि आम्ही सर्वजण हे निश्चितपणे युद्ध जिंकू, अशा प्रकारचा संदेश सुग्रीव राम त्याला देतात. आणि तो शुक जो त्यांचा दूत आहे तो परत येतो आणि परत रावणाला सर्व गोष्टींचा उलगडा करून सांगतो की अत्यंत पराक्रमी असे त्यांच्यामध्ये युद्धे आहेत. आणि रामाची स्तुती करताना तो हे सांगतो की राम अत्यंत दयाळू आहेत, त्यांनी मला पकडलं होतं गुप्तहेर म्हणून आणि माझा मृत्यू निश्चित होता, तरी पण मी जेव्हा शरण गेलो रामाला तेव्हा त्यांनी मला अभयदान दिलं. तर अशा प्रकारची स्तुती ऐकून रावण अजून क्रोधित होतो, म्हणतो तुला पाठवलं होतं ज्याच्यासाठी ते तर तू ठीक आहे बातमी आणलीस, परंतु अजून तू इथे येऊन रामाची स्तुती करतोय. त्या क्रोधित अवस्थेत परत एकदा मंत्रिमंडळाची बैठक बोलवतो आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो कुंभकर्णाला येण्याची विनंती करतो. कारण त्याला असं वाटतंय थोडक्यात जेव्हा कुंभकर्णाला रावण बोलवण्याची विनंती करतात तेव्हा त्यांच्या लक्षात आपल्याला हे लक्षात येईल की आता मात्र रावण थोडासा घाबरलेला आहे, की ज्या अर्थी कुंभकर्णाला बोलवण्यास पाठवलंय त्या अर्थी निश्चितपणे रावणाच्या मनात आता शंका आलेली आहे की आपलं खरंच काही होऊ शकतं का. तर अशा प्रकारे कुंभकर्णाला बोलवण्यात येतं आणि कुंभकर्ण जेव्हा येतो तेव्हा रावण त्यांना सांगतो की मी असं एका स्त्रीचं अपहरण केलेलं आहे, ती एका वनवासी राम या मनुष्याची, क्षुद्र मनुष्याची पत्नी आहे. पहिले तर तो गोंजारून सांगतो, म्हणजे हे सांगताना जेव्हा तो सांगतोय तेव्हा हे सांगतो की माझी काहीच चूक नाही आहे, मला माझी चूक नसताना मी हे सर्व, आता मी एवढा राजा आहे, मी भ्रमंती करत असताना मला ती स्त्री दिसली, मी तिच्यावरती मोहित झालो, त्यावरती माझा खरं तर काही कंट्रोल नाही किंवा नियंत्रण नाही, हे माझ्या नैसर्गिक याच्यातून झालेलं आहे, असं तो आपली स्वतःचीच बाजू मांडतोय आणि स्वतःला डिफेंड करत कुंभकर्णाला पटवण्याचा प्रयत्न करतोय की माझी चूक नाही आहे आणि मला कुठल्याही परिस्थितीत मला ती सीता हवी आहे, हे पण तो ठामपणे सांगतोय. त्यावेळेस कुंभकर्णाला पहिले तर राग येतो, कारण कुंभकर्ण तसा हुशार व्यक्ती आहे. तो पहिल्यांदा तर रावणाची खरडपट्टी काढतो, म्हणतो तू हे उपद्व्याप केलेसच कशासाठी, आणि केलेस तर केलेस, इथपर्यंत परिस्थिती आली तेव्हा पण तुला, आणि अजूनही तुझ्याकडे वेळ गेलेली नाहीये, तू शरण जा आणि हा जो सर्व प्रकार आहे तो इथेच बंद करून टाक. असं जेव्हा कुंभकर्ण म्हणतो तेव्हा रावण त्यांना समजून सांगतोय की ही माझ्यासाठी अत्यंत आवश्यक बाब आहे, आता तर माझ्यासाठी काय म्हणता येईल त्याला, हा आता इज्जतीचा प्रश्न झाला माझ्या, असं जेव्हा म्हणतो तेव्हा मग शेवटी कुंभकर्ण हे विचार करतोय की आपला भाऊ आहे, चूक झाली आहे, आता काहीच करू शकत नाही, जी चूक होऊन गेली त्याबद्दल काहीच करू शकत नाही. तेव्हा कुंभकर्ण म्हणतो ठीक आहे, मी तुला मदत करायला तयार आहे आणि जेव्हा युद्ध होईल तेव्हा तू मला बोलव आणि मी तुला निश्चितपणे सहकार्य करेल. तर जेव्हा कुंभकर्ण या सर्व गोष्टी, कुंभकर्ण आहे, त्यानंतर मेघनाद आहे, इंद्रजित जो आहे तो
आणि अनेक मोठे मोठे पराक्रमी राक्षस पण रावणाच्या बरोबर आहेत आणि रावण तर स्वतः आहेच पराक्रमी. तर अशा प्रकारच्या सर्व पराक्रमी लोकांचं सहकार्य किंवा त्यांची संमती ही त्याला कळल्यानंतर रावण आता निश्चितपणे किंवा निश्चिंत झाला आणि आता परत तो, कारण थोडासा विचार करत होता की हे करावं की नाही करावं. तर आता त्याला परत एकदा अ, अ, उत्साह आला की आपण ही गोष्ट करायलाच पाहिजे आणि त्यांनी अ, परत एकदा सर्व आपल्या सेनापती किंवा त्यांच्या सर्व योद्ध्यांना सांगितलं आणि योजना करायला सांगितली की लंकेच्या चारी दिशेच्या चारी दारांवरती सर्व प्रकारचे राक्षस आणि पराक्रमी राक्षस उभे करा. कुठल्याही प्रकारात किंवा ही सैनिक जे आहेत शत्रू पक्षाचे कुठल्याही पद्धतीने किंवा कुठल्याही परिस्थितीत आपल्या लंकेवरती चालून नाही आले पाहिजे, असं रावण तिथे बजावतोय. आणि त्याचबरोबर इकडे यांची योजना चालू आहे की कसं याचा हा जो समुद्र आहे तो पार करण्यासाठी यांचा विचार चालू आहे. आणि दुसरे दिवशी मग विभीषण प्रभू श्रीरामचंद्रांना सांगतात, सुचवतात की मला असं वाटतं की आपण याच्यावरनं एक सेतू बांधला पाहिजे, ज्या सेतू बांधणीनंतर आपले सर्व सैनिक तिथे रावणाच्या त्या लंकेपर्यंत पोहोचू शकतील, असा एक प्रस्ताव विभीषणजी मांडतात. आणि विभीषणचा हा प्रस्ताव अत्यंत प्रसन्नतेने भगवान श्रीरामचंद्र मान्य करतात आणि आज्ञा देतात की आपण आता हा पूल बांधणं अत्यंत आवश्यक आहे, त्याच्याशिवाय आपण तिकडे जाऊ शकत नाही. आणि जो नल आहे, जो या विश्वकर्माचा जो अंश आहे किंवा विश्वकर्माचा जो आशीर्वादाने प्राप्त, कृपेने प्राप्त झालेला जो पुत्र आहे, तर हा जो नल आहे तो श्रीराम म्हणतात की हे कार्य केवळ नल करू शकतो. आणि सांगतात की कारण नलचं कौशल्य त्यांना माहिती आहे. नल असा विद्वान, वास्तुविशारद किंवा अत्यंत महान असा एक आर्किटेक्ट आहे आणि त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे. म्हणून ते राम त्यांना सांगतात की तुम्ही या पूर्ण सेतूची बांधणी करावी, आखणी करावी आणि त्यासाठी सर्व तुम्हाला सहकार्य करतील. तर अशा प्रकारे राम यांना आज्ञा देतात. आणि तत्पूर्वी प्रभू श्रीरामचंद्र म्हणतात की मी या समुद्राला विनंती करतो, मी त्याची आराधना करतो आणि त्याला विनंती करतो की त्याने आपल्याला वाट मोकळी करून द्यावी, जेणेकरून आपला हा पूल जो आहे, जो सेतू आहे, तो आपण बांधू शकू. अशा प्रकारे प्रभू श्रीरामचंद्र तिथे त्या समुद्रकिनारीच संध्यावंदन करतात आणि त्या समुद्राला विनंती करण्यासाठी सुरू करतात. 1 दिवस होतो, 2 दिवस होतात, 3 दिवस होतात, तरी पण समुद्र देवता काही बाहेरही येत नाही, कुठल्या प्रकारचं आश्वासन देत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं सहकार्य हे समुद्र देवतेकडून मिळत नाही. म्हणल्यावरती राम लक्ष्मणाला बोलवतात आणि अत्यंत क्रोधित अवस्थेत म्हणतात की कदाचित या हा जो समुद्र आहे त्याला ही अशी प्रेमाची किंवा विनंतीची भाषा कळत नसावी, त्यामुळे मला माझा उग्र अवतार किंवा उग्र रूप याला दाखवल्याशिवाय हा काही पुढे मला सहकार्य करणार नाही असं वाटते. म्हणून प्रभू श्रीचंद्र एक ब्रह्मास्त्र घेतात आणि आपल्या प्रत्यंचेचा जेव्हा टंकार करतात तेव्हा अशा काही विजांचा गडगडाट, एवढा मोठा आवाज होतो, एवढ्या विजांचा गडगडाट होतो की प्रत्येक पशु पक्षी, इवन देवी देवता पण हे तिथे येतात आणि बघतात काय झालं म्हणून. त्याचबरोबर मग समुद्र देवता भयभीत होऊन बाहेर येतात आणि प्रभू श्रीरामचंद्रांच्या समोर हात जोडून उभे राहतात आणि म्हणतात की काय आज्ञा आहे, मी तुमची काय सेवा करू शकतो. तेव्हा प्रभू श्रीरामचंद्र म्हणतात की 3 दिवस झाले मी तुला विनवणी करतोय, परंतु तुला मी माझी काय इच्छा आहे, मला काय पाहिजे हे अजूनही तुला कळलेलं दिसत नाही आहे. तर त्यामुळे आता तर काय झालेलं आहे की त्यांनी ब्रह्मास्त्र त्या धनुष्याला लावलेलं आहे आणि धनुष्याला जेव्हा ब्रह्मास्त्र बाण लावल्यात येतो तेव्हा तो समुद्र देवता बाहेर येतो. आणि आता राम म्हणतात की मला हे ब्रह्मास्त्र तुझ्यावरती सोडावंच लागेल आणि मी जेव्हा हे ब्रह्मास्त्र सोडेल तेव्हा हा समुद्राचा पूर्णपणे वाळवंट होऊन जाईल आणि सर्व आतमधले जलचर जे आहेत, मासे, आतमधल्या ज्या वेली आहेत, त्या सर्वजण घाबरतात आणि समुद्र देवताला सांगतात की
प्रभू श्री रामचंद्रांना आधी शांत करा, नाहीतर एवढे करोडो करोडो जीव यांचं अस्तित्व इथलं संपून जाईल. तर ते समुद्र देवता त्यांना वारंवार विनंती करतात. प्रभू श्री रामचंद्रांचा क्रोध शांत करण्यासाठी विनंती करतात आणि म्हणतात की तुम्हाला मी पूर्णपणे सहकार्य करेन. तुमच्या नावाचा जो काही शिला दगड या समुद्राच्या पाण्यावरती पडेल तो पूर्णपणे तरंगून जाईल, अशी मी तुम्हाला खात्री देतो. अशा प्रकारचं वचन समुद्र देवता देतात. परंतु जो बाण जो आता लावलेला आहे, तर मग म्हणतात प्रभू श्रीरामचंद्र म्हणतात ठीक आहे, आता पण मी बाण लावलाय त्याचं काय करू सांग. तर तेव्हा समुद्र देवता म्हणतात इथून काही अंतरावरती एक घनदाट जंगल आहे, त्या जंगलामध्ये तुम्ही हा बाण सोडा, कारण तिथे अनेक राक्षसांनी आक्रमण केलेलं आहे आणि तिथल्या अनेक ज्या फळबागा आहेत त्याचा विध्वंस केलेला आहे आणि निश्चितपणे हा बाण तिथल्या त्या याच्या कामासाठी येऊ शकतो, असं म्हणून ते विनंती करतात आणि प्रभू श्रीरामचंद्र त्या दिशेने ते बाण सोडतात. तर अशा प्रकारे समुद्र देवता तिथे वचन देतात आणि ते समुद्रातून जो सेतू बांधण्यासाठी सहकार्य करण्याचं वचन देतात. तर अशा प्रकारे मग तिथे सेतू बांधणीचं काम सुरू होतं. त्यापूर्वी प्रभू श्रीरामचंद्र भगवान शिवजींची तिथे उपासना करतात, ज्याला आपण रामेश्वरम या नावाने ओळखतो. तर त्या तिथे अजूनही म्हणतात की तिथे एक शिवजींचं लिंग प्रभू श्रीरामचंद्रांनी स्थापन केलं, तिथे त्यांची पूजा केली आणि जेव्हा शिवजींची आराधना करत होते तेव्हा शिवजी आणि माता पार्वती दोघेही बघत होते आणि दोघांचं अत्यंत प्रेमाचं असं आदान प्रदान चाललं होतं. दोघेही एकमेकांना हात जोडत होते आणि हात जोडत जोडत हे थोडक्यात ही भगवंतांची लीला आहे, ही आपण समजून घेतली पाहिजे. या भगवंतांच्या लीलेमध्ये भगवंत हे दाखवून देतात की भगवंत कुठल्याही प्रकारचं कार्य करताना ते इतकं सुंदररित्या पार पाडतात की आणि अर्थातच त्यांना माहिती आहे की जे मी करणार आहे त्याच लोक अनुसरण करणार आहेत, हे त्यांना निश्चितपणे माहिती आहे. त्यामुळे कुठल्या गोष्टी करायच्या कुठल्या गोष्टी नाही करायच्या हे भगवंत स्वतः गीतेमध्ये सांगतात की माझं अनुकरण करणार आहेत म्हणून मला ते दाखवून दिलं पाहिजे. अर्जुनाला पण सांगतात की तू ज्या प्रकारे अनुकरण करशील त्याच प्रकारचे लोक तुझं अनुसरण करणार आहेत, त्यामुळे तू काय करायचं हे निश्चितपणे तुला योग्य मार्गच अवलंबला पाहिजे. तर अशा प्रकारे भगवंत दाखवून देतात आपल्या प्रत्येक कार्यातून. आणि मग भगवान श्री रामचंद्र तिथे एका शिवलिंगाची स्थापना करतात आणि आजही आपण पाहतो की रामेश्वरम या 4 धामांपैकी एक धाम आहे आणि अत्यंत रमणीय, अत्यंत सुंदर असं ते क्षेत्र धाम असून स्वतः प्रभू श्री रामचंद्रांनी त्याची स्थापना केली आहे. आणि मग याची स्थापना झाल्यानंतर याची फार मोठी कथा आहे, ती आपण कधीतरी वेगळी चर्चा करू. परंतु तिथे जेव्हा झाल्यानंतर मग इथे राम सेतूचं जे सेतू आहे त्याचं जी बांधणी आहे किंवा बांधकाम चालू होतं आणि आपल्याला माहितीच आहे की प्रत्येक त्या दगडावरती राम राम असं लिहितात आणि टाकतात. तेव्हा आपण पाहतो की प्रत्येक दगड हा तरंगतोय आणि अशा प्रकारे आपल्या आपल्या शक्तीने, आपल्या आपल्या ताकदीने प्रत्येक जण दगड आपल्या दगडांचे आकार, दगडांचं वजन ज्याप्रमाणे त्यांना पेलवेल त्याप्रमाणे सर्वजण आणून टाकतायत आणि अशा प्रकारे ते सेतूचं बांधकाम सुरू झालेलं आहे. मग हनुमानजी विचार करतात की हे किती वेळ आपण हे छोटे छोटे दगड टाकत बसणार. आणि ते हनुमानजी तिथे ते मोठे दगड आणून टाकत असतात तेव्हा एक खारुताई पाहतात आणि खारुताई काय करत असते तर मातीमध्ये ती जाते, वाळूमध्ये समुद्र किनाऱ्याच्या आपलं पूर्ण शरीर भिजवते आणि त्या जे दगड आहेत त्याच्यामध्ये जाऊन ती हळूहळू माती टाकत असते. आणि हनुमानजी ते पाहतात आणि हनुमानजी म्हणतात अरे तू एवढीशी छोटीशी खारुताई, तू किती जन्म लागतील तुला हे सगळं बांधत बसायला, तर तू बाजूला सरक, मी तुझ्या ऐवजी मोठे दगड टाकतो. तेव्हा प्रभू श्री रामचंद्र ते ऐकतात, हनुमानजीला सांगतात की कुठल्याही प्रकारची सेवा जो मनुष्य भगवंतांची सेवा कुठल्याही प्रकारे करेल तर ती भगवंतांना अत्यंत प्रिय आहे. याचा अर्थ आपल्याला समजून घेता येईल की कुठल्याही प्रकारची सेवा कमी किंवा अधिक नसते. कुठल्याही प्रकारच्या सेवेचा
मोजणी आपण करू शकत नाही. त्यामागचा भाव हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची शिकवण आपल्याला तिथे मिळते. आणि मग ती जी खारुताई आहे ती अत्यंत प्रेमाने भगवंतांच्या सेवेस आणि अत्यंत आनंदाने जेवढं शक्य तेवढे ती वाळू टाकत राहते. आणि मग हनुमानजी विचार करतात की हे किती वेळेस आपण असे दगड टाकत बसणार आहे. मग काय केलं पाहिजे? तर हनुमानजी विचार करतात की सर्वात मोठा पर्वत कोणता आहे? तर हनुमानजी विचार करतात की जो गोवर्धन पर्वत आहे तो अत्यंत विशाल पर्वत आहे. तो जर आपण टाकला तर जवळपास अर्धा समुद्र पूर्णपणे व्याप्त होऊ शकतो. अर्धा समुद्र व्याप्त होईल असा ते विचार करतात आणि सरळ तिथून जाऊन गिरिराज गोवर्धन इथे येतात आणि गिरिराज गोवर्धनची प्रार्थना करतात आणि म्हणतात, गिरिराजची एक महान सेवा आहे तुमच्यासाठी, तुम्ही कराल का? गिरिराज म्हणतात, हो सांगा, तुम्ही काय सेवा करू? तेव्हा ते म्हणतात की आम्ही एका सेतूचं निर्माण करतोय, भगवंतांची सेवा आहे. तिथे भगवंत स्वतः त्या सेतूमधून ती समुद्र पार करणार आहेत. त्यावेळेस तुमच्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे. तेव्हा म्हणतात, ठीक आहे, मला घेऊन चला तुम्ही. हनुमानजी त्या अशा अवाढव्य अशा पर्वताला गिरिराज गोवर्धनला उचलतात आणि ते इथे घेऊन येतात. कुठे? या समुद्र किनाऱ्यावरती, महेंद्र पर्वताच्या तिथे. आणि ज्या क्षणी तिथे येतात, पण तिथे गोवर्धन पर्वत म्हणतो की कुठले काही झालं हनुमानजी तर मला परत आणायचं नाही, मला भगवंतांची सेवा करायची आहे, त्यामुळे मला कुठल्याही परिस्थितीत परत आणू नका, मी तुम्हाला विनंती करतो, घेऊन जा मला, परंतु मला त्यांची सेवा मिळालीच पाहिजे, असा आग्रह करून, अशा प्रेमाचा आग्रह करून गिरिराज गोवर्धन त्यांच्याबरोबर यायला तयार होतात. आणि मग जेव्हा येतात आणि तेव्हा हनुमानजी इथं गिरिराज गोवर्धनला घेऊन येतात, तेव्हा सगळीकडे इकडे जय जयकार चालू असतो, घोषणा चालू असतात, सगळीकडे आनंद होतो. का? तर पुलाचं बांधकाम पूर्ण झालंय म्हणून. आणि मग मग तिथेच खाली ठेवतात आणि गिरिराज गोवर्धनची माफी मागतात की मी तुम्हाला घेऊन आलो खरा, पण इथे पूल तयार झालाय, आता मी तुम्हाला कुठे ठेवणार आहे, त्यामुळे आता तुम्हाला परत जावं लागेल. त्याच वेळेस गिरिराज गोवर्धन म्हणतात, असं कसं शक्य आहे? तुम्ही मला वचन दिलंय की तुम्ही मला भगवंतांच्या सेवेमध्ये घेऊन जाल आणि इथे तर मला सेवाच मिळत नाही आणि आता म्हणताय की परत जा म्हणून. तर ते वारंवार त्यांना विनंती करतात आणि हे सुंदर जे चर्चा चालू आहे ती प्रभू श्री रामचंद्र ऐकतात आणि मग हनुमानजींना बोलवतात, म्हणतात, काय झालं? तेव्हा ते सांगतात की मला वाटलं की जर गिरिराज गोवर्धनला आणलं आणि आपण ठेवलं तर आपलं अर्ध काम होईल, म्हणून मी त्यांना घेऊन आलो, परंतु इथे आल्यावर तर बघितलं तर काय, पूर्ण फुलाचं काम झालेलं आहे. मग आता हे म्हणतायत की मी जाणार नाही आणि मला तुमच्या सेवा करायची इच्छा आहे. तेव्हा मग प्रभू श्री रामचंद्र त्यांना सांगतात, गिरिराज गोवर्धनला सांगतात, काही हरकत नाही, पुढच्या युगामध्ये मी जेव्हा अवतार घेऊन येईल तेव्हा मी तुमच्यावरती सर्व प्रकारच्या लीला करेल. इथे तुम्ही एक छोटीशी सेवा कराल, परंतु त्या सेवेमध्ये तुम्हाला जास्त आनंद याच्यासाठी मिळेल की माझ्या सर्व लीला मी तुमच्या पर्वतावर करेल. आणि मग हनुमानजींना विनंती करतात की तुम्ही यांना घेऊन जा आणि तिथेच स्थापन करा परत. आणि आपल्याला माहिती आहे की ज्या द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी लीला गोवर्धनवरती केल्या, तर ते या गोवर्धनजींच्या विनंती किंवा इच्छेला मान देऊन भगवंतांनी त्या पूर्ण लीला तिथे केल्या. तर भगवंत छोट्या छोट्या प्रत्येक छोट्या छोट्या भक्तांच्या इच्छा अशा पूर्ण करत असतात. तर अशा प्रकारे इकडे सेतूचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. इकडे रावण अनेक प्रकारच्या कल्पना करतोय, युक्त्या करतोय की कशा प्रकारे पराभव करायचा शत्रूचा. आणि त्याचप्रमाणे त्याने पूर्ण सेना जी आहे ती पूर्ण त्या लंकेभोवती सेनेचं मांडणी आखणी करून ठेवलेली आहे. आणि अशा प्रकारे या राम सेतूचं तयार झाल्यानंतर पूर्ण वानर सेना ही या किनाऱ्यापासून ते त्या किनाऱ्यापर्यंत काहीच तासांमध्ये ही तिथे पोहोचते. आणि अशा प्रकारे जेव्हा ही पूर्ण सेना लंकेच्या त्या म्हणजे थोडक्यात किनाऱ्यावरती पोहोचते, तेव्हा पहिल्यांदा जेव्हा सुबेल पर्वतावर ते जातात आणि सुबेल पर्वतावरून वरती पाहतात, अतिशय सुंदर अशी लंका. प्रभू श्री रामचंद्रांना आनंद होतो, काय सुंदर लंका आहे. सर्व सुग्रीव असतील, सर्वजण असतील, जेव्हा ती लंका पाहतात त्यांना आश्चर्य वाटतं की एवढी सुंदर लंका आहे या रावणाची. आणि
पूर्ण सगळेजण त्या लंकेचं निरीक्षण करतात आणि सांगतात की आपल्याला लवकरच आता या लंकेवरती आक्रमण करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे इकडं रावणाला बातमी कळालेली आहे की रामचंद्र पूर्ण सेना घेऊन लंकेच्या किनाऱ्यावरती दाखल झालेले आहेत आणि आणि मग त्यांनी सर्व त्याचे जे पराक्रमी योद्धे होते त्यांना पाचारण केलं आणि सर्वांना सांगितलं की आता लवकरच आपल्यावर आक्रमण होईल, त्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी एक शेवटचा प्रयत्न म्हणून राम सांगतात अंगदला की तू एकदा जाऊन रावणाला सांगून बघ, समजावून बघ की हा शेवटची संधी आहे की तू अजूनही शरण ये, तुला रामचंद्र माफ करतील, तू जशी सीता आहे तशी सीतेला परत कर आणि या सर्व गोष्टींवरती आपण पडदा टाकूयात, असा एक शेवटचा संदेश घेऊन अंगद तिथे रावणासमोर जातात. आणि ज्या वेळेस रावणाची सभा चालू होते तिथे रावणाच्या सभेमध्ये अंगद जातात आणि अंगद त्यांना शेवटचा संदेश म्हणून सांगतात आणि थोडासा, आणि मग जेव्हा अंगद सांगतो की मी रामांचा दूत आहे आणि एवढंच नाही तर मी बालीचा पुत्र आहे, ज्यावेळेस बालीचं नाव रावण ऐकतो आणि बालीचा पुत्र आपल्याकडे आला असं जेव्हा रावण ऐकतो तेव्हा रावण म्हणतो की अरे तू, मला माहिती आहे बालीचा पराक्रम, बाली माझा चांगला मित्र होता, त्यामुळे मी तुला सांगतो की तू या सर्व गोष्टींचा नाद सोड, तू तुझी सेना घेऊन परत जा, बाकीच्यांना इथे सोडून दे, बाकीच्यांचं काय करायचं ते मी करेल, पण तू एक माझ्या मित्राचा मुलगा असल्यामुळे मी तुला सांगतो की तू इथे या सर्व गोष्टी विसर आणि तू निघून जा, मी तुला काहीही करणार नाही. तेव्हा अंगद त्यांना म्हणतो की बालीचा पराक्रम मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, बालीनी तुम्हाला कसं संध्यावंदन करताना तुम्हाला पकडलं होतं आणि चारी दिशांना कसं गरगर फिरून आणलं होतं हे मला चांगलंच माहिती आहे आणि तुम्हालाही चांगलंच माहिती आहे. त्यामुळे त्या शूर वानराचा मी पुत्र आहे आणि मी काय अशा गोष्टींना भीकही घालत नाही आणि घाबरतही नाही. त्यावेळेस रावणाच्या लक्षात येतं की हा काही आता ऐकणार नाहीये. तेव्हा त्या दोघांचा संवाद होतो आणि तरी पण अंगद त्यांना सांगतो, तरी पण रावण त्यांना म्हणतो की तुला जर मृत्यू नको असेल तर तू इथून निघून जा. आणि अशा प्रकारे तिथले 4-6 राक्षस त्याच्यावरती आक्रमण करण्यासाठी चालून जातात. परंतु अंगद इतका शक्तिशाली आहे की एका झटक्यानिशी जे काही 6-8 राक्षस त्याच्यावरती चालून आले होते ते एवढा जोरात झटका बसतो त्यांना की ते अनेक फूट दूर जाऊन पडतात. आणि हा पराक्रम पाहून अंगद आणि रावण यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू होतं आणि अंगद रावणाला शेवटी चॅलेंज देतो की तुम्हाला तुमचा जो पराक्रम, तुम्हाला तुमची जी शूरता, जर तुम्हाला तुमची शक्ती पाहायची असेल तुम्ही असा पाय ठेवतात आणि म्हणतात हा माझा फक्त पाय उचलून दाखवा. आणि जेव्हा रावण आणि अनेक पराक्रमी तिथले योद्धे ते त्याचा पाय उचलण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्याचा पाय उचलतच नाही. पाहताना रावण येतो आणि रावण जसा त्याच्या पायाजवळ आला तसा रावणाच्या हाताला झटका देतो, रावणाचा टोप खाली पडतो आणि अंगद तिथनं उडी मारून परत आपल्या समूहामध्ये येऊन थांबतो आणि सांगतो की प्रभू श्री रामचंद्रांना मी परत त्याला विनंती केली, त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण प्रभू तो काही आता ऐकायच्या मूडमध्ये नाही आहे. मला असं वाटत नाही की आपण हे युद्ध कुठल्याही प्रकारे थांबवू शकतो, युद्धाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे, त्यामुळे आपण युद्धाला सुरुवात केली पाहिजे. असं हा शेवटचा आपण प्रयत्न करून पाहिलाय. त्याद्वारे या सर्व गोष्टींचा राग, हे जर सर्व गोष्टी सांगताना सुग्रीवला खूप राग आलेला असतो आणि ज्या सुबेल पर्वतावर सुग्रीव असतो त्याच्याच समोरच्या पर्वतावर रावण वरती त्याच्या महालाच्या गच्चीवर उभा असलेला दिसतो सुग्रीवला. आणि सुग्रीव अत्यंत क्रोधित अवस्थेत असताना सुग्रीव एक उडी मारतो, रावणाच्या जवळ येतो, रावणाला चोऱ्यात रावणाला एक मुस्काडात मारतो, त्याच्या अंगावर थुंकतो आणि परत तो आपल्या पर्वतावर येऊन थांबतो. रावणाला कळत नाही की अचानक झालं काय. काही ठिकाणी वर्णन आहे की दोघांचं युद्ध पण होतं, काही ठिकाणी सांगतात की मी जो सांगतोय प्रसंग तो एका ठिकाणी वर्णन आहे,
दुसऱ्या ठिकाणी वर्णन आहे की युद्ध होतं दोघांचं आणि रावण युद्धामध्ये सुग्रीव खूप रावणाला पण मारतो, रावण पण सुग्रीवला मारतात आणि मग सुग्रीव तिथून उडी मारून परत येतात. तेव्हा राम म्हणतात की तू असे धाडस करायला नाही पाहिजे किंवा अशा प्रकारचं कुठलंही धाडस आपण करू नये, जेणेकरून आपल्याला जे अंतिम ध्येय गाठायचंय त्यामध्ये बाधा येऊ शकते. त्यामुळे अत्यंत विचारपूर्वक, अत्यंत शांतपणे, अत्यंत अशा गोष्टी करताना आपण अत्यंत विचारपूर्वक केल्या पाहिजेत असा सल्ला प्रभू श्री रामचंद्र देतात आणि सुग्रीवाच्या लक्षात येतं की आपण फार मोठी चूक केली, असं करायला नव्हतं पाहिजे. जर आपण अडकलो असतो, जर काही झालं असतं तर आपल्या सैनिकांचं मनोबल दुखावलं गेलं असतं किंवा दुरावलं गेलं असतं. तर अशा प्रकारचा उपदेश राम देतात आणि म्हणतात की अशी परत तू कुठल्याही प्रकारची चूक करू नयेस. आणि त्यावेळेस युद्धाची तयारी सुरू होते आणि जोरात युद्ध चालू होतं. अनेक प्रकारच्या राक्षसांचं आक्रमण आणि वानरांचं आक्रमण आणि मोठमोठे राक्षस येतात आणि मग सर्व अंगद, नील, नल हे सर्वजण आपापल्या परीने त्यांच्याशी लढतायत. अनेक राक्षसांचा वध होतोय, अनेक वानरांचा पण तिथे मृत्यू होतोय. तर अशा प्रकारे सर्व युद्ध चालू असताना एक मोठा राक्षस जो रावण पाठवतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही जा आणि तुमची शक्ती आजमावा. तर अशा प्रकारे जेव्हा ते तिथे जातात आणि तो राक्षस आक्रमण करतो, त्या राक्षसाचा तिथे मग हे लोक वध करतात आणि मग मात्र रावण गंभीर होतो आणि विचार करायला लागतो की आता मात्र काहीतरी मोठं पाऊल उचललं पाहिजे, कारण एक राक्षसाचा वध होत चाललाय. असं म्हणल्यावरती रावण आता मात्र थोडा गंभीर होत चाललाय, कारण तो जे काही विचार करत होता यापूर्वी त्याच्या लक्षात आलंय की हे एवढं सोपं नाहीये आणि त्यावेळेस रावण काहीतरी करायचं, त्यामुळे तो अजून 2-3 मोठमोठ्या राक्षसांना पाठवतो आणि त्यांचाही मृत्यू झाल्यानंतर मग शेवटी इंद्रजित जातो आणि इंद्रजित जेव्हा जातो तेव्हा इंद्रजित पण अत्यंत घनघोर युद्ध करतो. अनेक वानरांचा, कारण त्यांचं युद्ध मग हनुमानजी अनेक राक्षसांना मारतायत, सुग्रीव अनेक राक्षसांचा वध करतायत. असं हे घनघोर युद्ध चालू असताना इंद्रजित तिथे येतो आणि इंद्रजित शेवटी एक असं अस्त्र सोडतो ज्याला नागपाश म्हणतात, किंवा त्या नागपाशाचा आपण थोडं फास्ट जातोय कारण मग असं चर्चा करत गेलो तर आपलं भगवद्गीता वाचन कधीच सुरू होणार नाही, एवढं हे रामायण अत्यंत मधुर आहे. तर अशा प्रकारे इंद्रजित शेवटी नागपाश सोडतो, त्याच्याकडे जे अस्त्र असतं त्याद्वारे, आणि त्या नागपाशामध्ये राम आणि लक्ष्मण हे अडकतात. आणि जेव्हा राम आणि लक्ष्मण या नागपाशात अडकतात तेव्हा इंद्रजितला वाटतं की हे दोघंही मृत्युमुखी पडलेले आहेत आणि हे दोघंही त्या नागपाशामध्ये अडकलेले आहेत. असा आनंद घेऊन तो परत लंकेमध्ये परततो आणि सगळ्यांना सांगतो की मी या दोघांना मारलं आहे. आणि सगळीकडे एकच जल्लोष सुरू होतो, एकच आनंद सुरू होतो. आणि मग रावणाला माहिती असतं की आता आपल्याला काय करायचं, आणि मग ती बातमी घेऊन तो माता सीतेकडे जातो आणि त्यांना सांगतो की बघ तुझ्या पतीचा आणि तुझ्या धीराचा आज तुझ्यामुळे मृत्यू झालाय. हे अत्यंत खोचक वाक्य रावण जेव्हा बोलतो तेव्हा पहिल्यांदा तर सीतेला विश्वास बसत नाही, परंतु त्या बाकीच्या राक्षसी सांगतात की खरंच आम्ही पाहिलंय की त्या दोघांनाही या इंद्रजितनी मारलंय. अशी बातमी जेव्हा येते तेव्हा अत्यंत दुःख होतं सीतेला. आणि मग रावण जेव्हा तिथून निघून जातो आणि सांगतो की आता ते दोघे मेलेले आहेत, त्यामुळे आता तुला पर्याय नाही माझ्याशी लग्न करण्याशिवाय, आणि तू तयार हो, असं चेतावणी देऊन रावण तिथून निघून गेल्यावरती जी बिभीषणाची पत्नी आहे ती बिभीषणाची पत्नी तिथे येते आणि सांगते की तू याच्यावरती विश्वास ठेवू नको, याच्यावरती विश्वास न ठेवता तू स्वतः त्याची खात्री करून घेतली पाहिजे. तेव्हा सीता विनंती करते त्यांना की मला पुष्पक विमानात घेऊन जा आणि मला त्या दोघांचं दर्शन घेऊ द्या.
आणि मग रावण ती विनंती मान्य करतो आणि सांगतो की जा तिला घेऊन आणि दाखवा ते दोघं कसे मृत्युमुखी पडलेत ते. कारण रावणाला इच्छा तीच असते की सीतेने बघितलं पाहिजे की दोघं ते मेलेले आहेत ते. आणि जेव्हा मग त्या पुष्पक विमानात बसून जेव्हा ते विभीषणाची पत्नी सुरमा आणि या बाकीच्या 2-3 राक्षसी आणि सीतामाता या पुष्पक विमानात बसतात आणि त्या ठिकाणी जातात जिथे हे दोघंही नागपाशात अडकलेले आहेत. आणि जेव्हा त्या पुष्पक विमानातून पुढे जातात आणि ते गोल फिरून ते पुष्पक विमान परत येतं, तेव्हा विभीषणाची पत्नी सांगते की एक विशेषता सांगते, याचा अर्थ असा आहे की त्या दोघांचाही मृत्यू झालेला नाही आणि ते दोघेही जिवंत आहेत. तर सीतामाता म्हणते असं कसं काय? तेव्हा ती सांगते मी तर बघितलं त्यांना, ते दोघेही निश्चित पडून आहेत. तेव्हा ती सांगते की ह्या पुष्पक विमानाचं एक वैशिष्ट्य असं आहे की जर खाली मृतदेह असेल तर त्याच्यावरतून हे विमान जातच नाही, ते पुढे सरकतच नाही. आणि ज्या अर्थी आपण जाऊन परत आलो याचा अर्थ ते दोघंही अजूनही जिवंत आहेत. आणि मग सीतामातेच्या जीवात जीव येतो आणि त्याला वाटतं की थोडक्यात आशा पल्लवित होते त्यांची की काहीतरी निश्चितपणे अजूनही आशा आहेत आणि त्या काही आपल्या संपलेल्या नाही आहेत. आणि इकडे मग जेव्हा हे नागपाशात अडकतात तेव्हा अनेक जण प्रयत्न करतात, परंतु तो नागपाश काही सुटत नाहीये. आणि जेव्हा नागपाश सुटत नाही तेव्हा कोणीतरी सांगतं की एकच काम करू शकतो की आता गरुडजींना बोलवण्यात यावं, कदाचित गरुडजी हा नागपाश सोडवू शकतात. अशा प्रकारे हा निरोप गरुडजींकडे जातो आणि गरुडजी जेव्हा येत असतात तेव्हा गरुडजीच्या मनात शंका येते की अरे हेच खरे आपले भगवान आहे. हे निरोप तर सांगतायत की तुमचे भगवान विष्णू हे त्या एका नागपाशात अडकलेले आहेत आणि ते निश्चित पडून आहेत. मग त्यांना संशय येतो गरुडजींना की असं कसं शक्य आहे? आपले भगवंत एवढ्या एका छोट्या नागपाशात कसे काय अडकू शकतात? हा मनात संशय येतो. आणि जेव्हा ते येत असतात तेव्हा रस्त्यामध्ये भगवंतांचं त्यांना दर्शन घडतं आणि भगवंत त्यांना प्रभू श्रीरामचंद्रांच्या रूपामध्ये दर्शन देतात आणि सांगतात गरुडजीला की तो मीच आहे, तू जा आणि तिथून तो नागपाश काढ. गरुडजींना लक्षात येत नाही आणि थोड्या वेळ आश्चर्य वाटतं. एक तर त्यांना कळतं की आपण फक्त मनात विचार करत होतो की ते खरंच भगवंत आहेत का, आपलेच भगवंत आहेत का, आणि त्याच रूपामध्ये आपल्याला दर्शन झालं या ठिकाणी, याचा आनंद होतो. आणि मग गरुडजींचा संशय निघून जातो आणि त्याच्या लक्षात येतं की खरंच हे आपले भगवंत आहेत. मग जोरात अगदी वायूच्या वेगाने तिथे पोहोचतात आणि ज्या क्षणी तिथे पोहोचतात तिथे ते जे नाग आहे, ज्या नागपाशात अडकले होते ते नाग लगेच तिथनं पळ काढतात आणि निघून जातात. तर ज्या क्षणी नुसता गरुडाचा वास आल्याबरोबर ते नाग तिथून पळून जातात आणि लगेच तिथे प्रभू श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण जागे होतात. आणि जेव्हा ते दोघेही जागे होतात तेव्हा गरुडजी त्या दोघांचे दर्शन घेतात आणि तिथून निघून जातात. अशा प्रकारे जो डाव आखला होता किंवा इंद्रजितला वाटलं होतं की हे दोघेही मृत्युमुखी पडले आहेत, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की यांचा मृत्यू झालेला आहे, मृत्यू झालेला नाही आणि दोघंही हे जिवंत आहेत. असं म्हणल्यानंतर रावण अजून क्रोधित होतो, अजून संतप्त होतो आणि विचार करू लागतो की आता या दोघांना कसं मारायचं यावरती त्यांचा विचार चालू असतो. आणि विचार चालू असतानाच तो कुंभकर्णाला बोलवण्यासाठी आपल्या सर्व सैनिकांना कुंभकर्णाच्या महालामध्ये पाठवतो. कुंभकर्ण हा झोपलेला असतो. काही दिवसापूर्वीच कुंभकर्णाने रावणाला उपदेश केला होता की हे नाद सोड आणि मी जातो आणि जेव्हा तुला गरज पडेल तेव्हा मला बोलव, कारण माझ्या झोपेची वेळ झालेली आहे. त्याला वर तसाच होता कुंभकर्णाला आणि तो झोपला होता जाऊन. आणि जेव्हा आता ही वेळ आलेली आहे तेव्हा रावण त्या कुंभकर्णाच्या महालामध्ये सैनिकांना पाठवतो आणि सांगतो की कुंभकर्णाला घेऊन या, कारण कुंभकर्ण हा निश्चितपणे या सर्वांचा विनाश करण्याची पात्रता आता केवळ कुंभकर्णामध्ये आहे. असा रावण निरोप पाठवतो आणि
मग कुंभकर्णाला जागे करण्यासाठी अनेक अनेक सैनिक काय काय उपाययोजना करतात आणि त्यानंतर कुंभकर्ण येतो. मग कुंभकर्णाला कसं मारतात, त्यानंतर इंद्रजित, त्यानंतर रावण, या सर्वांचा कसा वध होतो ते आपण उद्याच्या भागामध्ये पाहूया. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न आहे, कोणाला काही टिप्पणी करायची आहे?